श्वेता, पोरी नशीबवान आहेस ग तू. हे सगळं आपण एजंट कडून पैसे उकळायला केलं होतं. पण आता तर एजंट तुझ्याशी लग्न करतायत. हो नाही, तुला काय जातंय ग खुश व्हायला? मला फुकट त्या वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न करावं लागणार आहे, त्याचं काय? श्वेता, आपण नुकसान भरपाई म्हणून एजंट कडून 25 कोटीची मागणी करणार होतो आणि आता तू 250 कोटींची मालकीण होणार आहेस. नीट विचार कर, तुला पैसा हवाय की नवरा? ऑफकोर्स नवरा. लग्न झाल्याशिवाय मला थोडी एवढे पैसे मिळणार आहेत. मग कशाला एजंटच्या वयावरून कटकट करतेस तू? पण तू बघतेस ना ग, त्यांनी घरात किती माणसांना जमवून ठेवलंय ते. बस त्याच्या त्या भावाच्या मुलांना सांभाळत बसलेत आणि वर त्यांच्या त्या बायका 3-3. अगं त्या पोरांचं काय घेऊन बसलीयस तू? 3 पोरांपैकी एका पोराला तर त्यांनी आधीच घराबाहेर काढलं होतं. आत्ता कुठे तो आलाय. पण खरं सांगू का, त्याच्याकडे कुणी ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि ती उरलेली 2 पोरं, मला नाही वाटत त्यांचं काही महत्व आहे घरामध्ये. नाही ठीक आहे चल, त्यांचं ठीक आहे, पण त्यांच्या त्या बायका बघतेस ना तू, कशा 24 तास घरात पडून असतात ते सतत. अगं त्या बायकांचं काय आहे, त्यांचा अजिबात विचार करू नकोस तू. ती दुर्गा कायम एजंटच्या मागे 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 लागलेली असते. एकदा का तू एजंटना आपल्या मुठीत करून घेतलंस ना, की ती दुर्गा सुद्धा तुझ्या मुठीत येईल. आणि ती लक्ष्मी, तिचा काही विचार करण्याची गरजच नाहीये ग. तू तिच्याशी कसंही वाद, ती काहीही करू शकत नाही. आणि ती सरस्वती मला ती मॅड वाटते. तो तिला कसंही गुंडाळून ठेवू शकतेस. आयत्या मोलकरणी मिळाल्यात तर त्याला राबून घे की. हॅलो श्वेता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काय झालंय नक्की? हे बघ लीला, ती येईल तेव्हा येईल, पण आज अभिराम आलाय ना, तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे की नाही. मग हा क्षण आपण साजरा करूया ना बाळ. कशाला उगीच टेन्शन घे. श्वेता, तू इथे काय करतेस? मीच बोलवलं तिला इथे. श्वेता, बरं झालं तू लगेच आलीस. एजे 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 माझं चुकलं. मला प्लीज माफ करा एजे. मी खूप चुकीचं वागले. मी तुझ्यावर वाटेल ते आरोप केले त्याचे, पण मला माहिती होतं तेव्हा मी चुकते, पण मला कळत नव्हतं मी काय करू. मला प्लीज माफ करा. बस श्वेता, प्लीज प्लीज उभी राहा. नाही, मी नाही उठणार. तुम्ही म्हणा तुम्ही मला माफ केले, त्याशिवाय मी उठणार नाही. एजे, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. खरंच आम्हाला माफ करा. प्लीज प्लीज एजे, मला माफ करा प्लीज. मी चुकले, मला माफ करा प्लीज. आय एम रिअली व्हेरी सॉरी एजे, प्लीज. वा श्वेता, मॅच हातातून गेली असं वाटत असताना मस्त कमबॅक केलास. नाही, तुम्ही आधी म्हणा तुम्ही मला माफ केलं. मी नाही उठणार. दुर्गा, हिचं काय चाललंय? हिची नाटकं अजून बंद झाली नाहीत का? श्वेता, अजून किती तमाशे करणार आहेस तू? तुझी ही माफीची नाटकं आम्हाला कळत नाहीत असं वाटतंय का तुला? थांब दुर्गा. उठ श्वेता. श्वेतानी माझी माफी नाही, मी तिची माफी मागायला हवी.
अभिराम हो आई, लॉकअप मध्ये असताना मी खूप विचार केला. श्वेताने केलेले सगळे आरोप बेसलेस होते, पण आपण ही फॅक्ट डिनाय करू शकत नाही की आपल्यामुळे तिला त्रास झालाय. लग्नात तिचा आणि तिच्या आई वडिलांचा अपमान झाला. नक्कीच असेल. एजे, तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेऊन आयुष्यात तिला एक दुसरी संधी दिली आहे. खरंच तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. श्वेताची आई, तुम्ही आता श्वेताची काळजी करू नका. आता श्वेताचं फ्युचर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता तुम्ही घरी जा आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. चल श्वेता. थँक्यू एजे, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आजी, थँक्यू थँक्यू. येते मी.